बीड जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी रेहमान सो यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं आज जी बैठक आयोजित केलेली होती, त्या बैठकीमध्ये 20 तारखेला महाराष्ट्र ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनेने जे पत्र दिलेलं होतं, त्या पत्रामध्ये बीड जिल्हा कमिटीच्या शिष्टमंडळानं येऊन आपणाला आम्ही या ऊसतोड कामगाराच्या प्रश्नाबद्दल आणि संपूर्ण कार्यवाहीबद्दल नोंदणीच्या काय आहे ही माहिती घेण्यासाठी शिष्टमंडळ भेट दिलेलं होतं. त्यात प्रमुख 4 मागण्या केलेल्या होत्या की ऊसतोड कामगाराच्या आपल्या जिल्ह्यामध्ये नोंदणी होण्यासाठी कारखान्याने ऊसतोड कामगार जे हजर झालेले आहेत त्यांची 7 दिवसात सुमोटोकेच्या निर्देशानुसार नोंदणी करण्यात आलेली आहे का. नंबर 2 चा मुद्दा, या 25-26 हंगामामध्ये ऊसतोड कामगारांचे जे अपघात झालेत, बैलांचे असतील, ऊसतोड कामगाराची दुखापत झाली असेल किंवा अपघाती मृत्यू असेल, अशा किती केसेस या जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत. आणि नंबर 3 चा मुद्दा, ऊसतोड कामगाराकडून जे काही स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी मार्फत जी नोंदणी करण्याची प्रक्रिया चालू आहे, ती प्रक्रियेची गती आपल्या जिल्ह्यामध्ये किती आहे. ज्यावेळी या प्रशासनाला हा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी प्रशासनानं कारखान्यांना या जिल्ह्यातल्या माहिती विचारली आणि या कंपनीचे स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत जिल्ह्याचे, त्यांनाही हा प्रश्न प्रशासनाने विचारला. त्यावेळी अवघी 777 लोकांची नोंदणी गेल्या 15 जानेवारी पासून आज दिवसापर्यंत झालेली आहे. ही गती अतिशय मंद गतीने चालू नोंदणीची प्रक्रिया. याबद्दल प्रशासनानं आणि संघटनेच्या वतीनं या ठिकाणी नापसंती व्यक्त करण्यात आली. ही गती कशी वाढवता येईल याबद्दल आपण काय नियोजन करू शकतो याबद्दल सूचना प्रशासनानं आणि संघटनेनं या सूचनाबद्दल काय आपण आग्रही राहू आणि कसं चांगलं काम करता येईल याबद्दल सांगितलं. त्यावेळी स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीनं असं मान्य केलं की प्रत्यक्ष पडावर जाऊन काम करत असलेले लोक आणि कारखान्याच्या अड्ड्यात जाऊन काम करत असलेल्या लोकांची प्रत्यक्ष सर्वे करून नोंदणी करून त्यांना आम्ही या ऍप मधून संपूर्ण महाराष्ट्रात 12.5 लोकांच्या नोंदणीमध्ये त्यांना समाविष्ट करू. स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीनं हे टेंडर 21,98,00,000 घेतलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर 12.5 लाख लोकांची नोंदणी करण्याचं त्यांनी सरकारसमोर मान्य केलेलं आहे आणि तसं कोर्टाला लिहून दिलेलं आहे. आणि ही गती नोंदणी काम करणाऱ्या माणसाच्या पातळीवर झाली पाहिजे. प्रशासनानं आणि संघटनेनेही हाच मुद्दा धरला की काम करणारा माणूस या बाबतीत नोंदणीपासून वंचित राहता कामा नये आणि चुकीचा माणूस या नोंदणी प्रक्रियेत येता कामा नये. याबद्दल या स्मार्ट सर्व्हिसेसच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि प्रशासनानं योग्य ते लक्ष ठेवावं असं या ठिकाणी सर्वानुमते मान्य करण्यात आलं.